तेल तापले, तेलामध्ये जिरं तडतडलं की त्यामध्ये कांदा टाकूया आणि आपण कांदा परतून घेऊया। कांदा परतून झाला की त्यामध्ये टोमॅटो, आपले टोमॅटो परतून झाले त्यामध्ये आपण किचन किंग मसाला, बिर्याणी मसाला, हळद आणि मॅगी क्यूब टाकतोय। मॅगी क्यूब ही तुम्हाला टाकायची तर टाका, नाही टाकली तरी चालेल। छान असं परतून घ्यायचंय। मसाला आपला परतून झालाय, आता त्यामध्ये आपण भाजी टाकणार आहे। भाज्यामध्ये आपण फ्लावर, बटाटा, फरसबी, गाजर, वाटाणे आणि मका घेतली। मका आणि वाटाणे आपण इथं फ्रोझन घेतले। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फ्रेश टाका। भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या मसाल्यामध्ये। आपल्या भाज्या परतून झाल्यात, त्यामध्ये आपण पाणी ओतणार आहे। आपण गरम पाणी ओततोय म्हणजे पटकन उकळी येईल। पाणी ओतल्यानंतर मिक्स करूया। पाणी ओतल्यानंतर वरून आपण सोयाबीन टाकणार आहे। हे सोयाबीन आपण भिजवून घेतलेत। सोयाबीन पण तुम्हाला पाहिजे तर टाका, नाही टाकले तरी चालेल। चवीनुसार मीठ आपण मिक्स करून घेऊ आणि आता पाण्याच्या उकळी येऊन देऊ। पाण्याला उकळी आली आहे, त्यामध्ये आपण तांदूळ टाकूया आणि मिक्स करून घेऊ। पाण्याला उकळी आली आहे, आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया फक्त 2 मिनिटांसाठी। आणि आपला गॅस फास्ट होता, आता आपण तो मीडियम केलाय। आपल्याला मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचंय आणि भात एकदा मिक्स करूया। भात असा मिक्स केला ना की भाज्या सगळीकडे लागतात, नाहीतर मग इतर वेळेला भाज्यावरती येतात आणि भात खाली राहतो। भात शिजायला घातल्यावर एकदा भात हलवून घ्यायचा सगळीकडून। आता आपण भात शिजेपर्यंत झाकण ठेवून घेऊया आणि गॅस आता आपण बारीक केलाय। बारीक गॅसवर आपण शिजवून घेऊया। झाकण काढून बघूया, इथं आपला पुलाव शिजलाय।